नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण खूप टेस्टी अशी दोडक्याची भाजी बनवणार आहे बघा। खरा दोडका तरी तुम्ही पाव किलो दोडका घेतला। दोडका कधी पण घेताना मोडून बघून घ्यायचा, खाऊन बघायचा थोडासा टेस्ट करून। कधी कधी दोडका कडू असतो, तर कडू असल्या दोडका नाही घ्यायचा। ही कवळा झार दोडका आहे बघा, त्याची आपण शिरा काढून घ्यायच्या अशा सुरीनं, वरच्या शिरा अशा काढून घ्यायच्या बघा। अशा पद्धतीने काढून घ्यायच्या। हा दोडका खूप टेस्टी पण होतोय बघा। भरलेला दोडका आपण बनवणार आहे खरा। सर्व मी आता शिरा काढून घेतला, तर मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा देठ। आता बोटा एवढं आपण तुकडं करून घेणार आहे, कापून घ्यायचं कट करून बोटा एवढं, आणि मधून पण काप मारायची। अशा पद्धतीने काप मारून घ्यायचं, म्हणजे मसाला आपल्याला भरता येतो ह्याच्यामध्ये व्यवस्थित। दोडक्यामध्ये उष्णता नसते, थंडावा असतो, सांधेवात दुखायला त्रास नाही होत। ह्याच्यामध्ये काही वाताचं प्रमाण नसतंय। गवार वांग्यामध्ये तर थोडी असते, पण ह्याच्यात काहीच नसतं। तर आता आपण मसाला बनवून घेणार आहे। तर 1 वाटी मी खोबऱ्याची घेतलेली आहे, लसूण 1-2 गड्डे सोलून घेतलेले आहेत। तर भरपूर मसाला बनवणार आहे मी, आपण दुसऱ्या पण भाजीत वापरू शकतोय, म्हणून मी जास्त प्रमाणात घेतले 1 वाटी खोबऱ्याची। लसूण खोबरं आता मी घातलंय मिक्सरच्या भांड्यात। कोथिंबीर घालले मोठभर। खोबऱ्याचं पातळ कापून घ्यायचं, म्हणजे लवकर बारीक होते मिक्सरमधून। जिरं घातलं 1 चमचा, मीठ घातलं 1 चमचा, लागलंच तर आपण परत वापरणार आहे मीठ। अशा पद्धतीने बघा मी बारीक करून घेतले, मसाला बनवून घेतलाय बघा ही। आता दोडक्याचं काप मी धुवून घेतलेलं आहे। इथं आता मसाला जी बनवलं तर खोबरं लसूण कोथिंबीरचं वाटण आपण काढून घेऊया ताटामध्ये। लाल तिखट थोडं अर्धा चमचाच घातले मी, जास्त नाही घातलं। 1 चमचा धना पावडर घेतले, अर्धा चमचा जिरा पावडर घेतले, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद घेतली। थोडं आपण चवीपुरतं मीठ घालतो ना, पहिलं पण मीठ वापरलेलं आपण मसाला बनवताना। दाण्याचं कूट घेऊया आपण 2 चमचे। सर्व मसाल्याचं एकजीव करून घेऊया आपण, मिक्स करून घ्यायचं। आता दोडक्याच्या फोडीत आपण भरून घेणार आहे बघा। मधून काप घातले, काप करून घेतले, त्याच्यामध्ये आपण मसाला भरून घ्यायचा। 1-2 फोडीत काप करायचे राहिलेत माझे, नंतर मी करील। अशा पद्धतीने दोडका खरा बनवला तर खूप टेस्ट लागतो। लहान मुलापासून मोठ्या वयस्कर माणसाला सगळ्यांना खायला येतो असा दोडका बनवला तर। तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा भरलेला दोडका। सर्व कापामध्ये आपण मसाला भरून घेणार आहे। जेवढं काप केलं त्यात आपण मसाला भरून घेतोय। सर्व कापमध्ये मसाला भरून झालाय बघा। आता गॅसवर मी कढई ठेवली गरम करायला। आता तेल घालूया, 2 चमचे तेल घालूया आपण। मोहरी घालूया 1 चमचा, जिरे 1 चमचा घालूया। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं। 4-5 कढीपत्त्याची पाने मी बारीक कट करून घातली ती।
तर दोडक्यास काप घालूया आपण. सगळ्या दोडक्या फोडी घालून घ्यायच्या. आणि उरलेला सगळा मसाला आपण राहिलेल्या ताटामध्ये घालूया आणि तेलात परतून घ्यायचं व्यवस्थित. चमच्यानं असं हलवून घेऊया. चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेलामध्ये परतून. असं कढई धरून थोडंसं हलवलं तरी चालतंय. खाल्ली बाजू सगळी वरती येते. मग मसाला पण सगळा व्यवस्थित परतला जातो तेलामध्ये. आणि ज्या ताटात आपण मसाला बनवला त्या ताटात थोडंसं पाणी ओतून आपण घालूया. ताटाला मसाला चिटकलेला असतोय. आपण दोडका शिजायपुरतंच पाणी ओतायचं आहे. आपल्याला हा दोडका भरलेला खारा बनवायचा आहे. पाणी ओतल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण. तर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजायला ठेवूया आपण. तर आता आपण दोडका शिजला का बघूया. एकदा हलवून घ्यायचं, मधून अधून हलवायचं, कडेला पण चिटकणार नाही. दोडका थोडासा कच्चा वाटतोय. परत एकदा झाकण ठेवायचं 2 मिनिटं. शिजवून घ्यायचा. दोडका आपला चांगला शिजत आलाय बघा. आता वरून कोथिंबीर घाले. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. रेसिपी बघितल्या धन्यवाद. बाय बाय.